मी माधवराव गावट, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी. माझं मूळ गाव आहे आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये, कुरखेडा तालुक्यात मौजा शिवनी. आणि त्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून मी अधिकारी असताना सुद्धा मी काम करत होतो. मुख्यतः आरमोरी विधानसभा क्षेत्र हा औद्योगिक विरहित मतदारसंघ आहे आणि तिथं उद्योग नाही. परंतु आपल्याकडे जे संसाधन आहेत, विशेष करून शेती आणि शेतीवर सर्व अवलंबून असलेला सर्व समाज आहे, तर शेतीलाच बळकटी करून आणि वीज आणि पाणी आणि ह्या बाकी सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या तर जे 6 महिने वाया जातात शेतकऱ्यांचे, नोव्हेंबर टू जून या काळामध्ये प्रत्येक कास्तकाराला कमीत कमी महिन्याला 10,000 रुपये मिळतील. या नियोजनातून आपण त्याच्यावर काम करण्याचा संकल्प सोडलेला आहे. कुरखेडा तालुका, वडसा तालुका आणि आरमोरी याच्यामध्ये याच्या आधी मिनी MIDC ह्या डिक्लेअर झालेल्या आहे आणि जागा पण बऱ्याचशा अलॉट झालेल्या आहे. परंतु त्या ठिकाणी कोणताच उद्योग आतापर्यंत उभा राहू शकला नाही. तर मी साधारणतः या बाबतीत विचारणा केली तर जे छोटे छोटे लघु उद्योजक आहेत त्यांना शासन स्तरावर विविध समस्या येतात आणि त्या समस्या सोडवू शकत नसल्यामुळे ते लोक उद्योग उभारण्याच्या मागे लागत नाही. परंतु याच्यासाठी एक मजबूत शासनाचा प्रतिनिधी असला तर आपण छोट्या छोट्या उद्योजकांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण काम करू शकतो. बरोबर आहे. आणि या संदर्भामध्ये कुरखेडा, पुराडा, वडसा या ठिकाणी आंदोलनं झालीत. मुख्यतः ह्या 10 वर्षामध्ये विजेचा जो पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे त्याकडे दुर्लक्षित करण्यात आलं. हे असं की वीज आहे, परंतु जे 132 kVचे सबस्टेशन आवश्यक असतात प्रत्येक तालुक्याला, तर तो हे उभारले असते तर हा लोड शेडिंगचा प्रश्न आला नसता. परंतु वीज ही काही अमापपणे तयार करता येत नाही आहे, त्या याच्यामध्ये ती वीज पुरवठा होतो. तर माझा एक दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक गावाला आपण वनहक्क कायद्याअंतर्गत 2.5 एकर जागा जर घेतली आणि शासनाच्या मार्फतीनं 2.5 एकरावर सोलर प्लांट 10 किलोवॅटचं उभं करू शकतो आपण. आणि 10 किलोवॅट उभं केलं तर त्यांच्या घरगुती आणि पंपाला चांगल्या पद्धतीने वीज देऊ शकतो. योजना आहेत का? बिलकुल आहेत. कारण आतापर्यंत आपण जो पाणी पडतो, भरपूर पाणी पडतो, साधारणतः यावर्षी तर 2200 mm पर्यंत पाऊस गेला. परंतु त्याची साठवणूक करण्याची पद्धती आहे पण ती लोकांच्या सहभागातून नाही. आता जे काही बंधारे आहेत, छोटे छोटे बंधारे, सिरीजमध्ये बंधारे बांधण्याचा माझा उपक्रम आहे, निश्चय आहे. आणि या सिरीजमध्ये बंधारे बांधकाम केल्यामुळे की काय होईल, प्रत्येक ठिकाणी पाण्याचा साठा उपलब्ध होईल. परंतु याच्यामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सहभागी घेतल्याशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही. आणि याकरता आपण निश्चितच प्रयत्न करू. मुख्यतः जी वैनगंगा नदी जी चालली आहे त्याच्यामध्ये तिचा बेड खोल आहे, रुंदी चांगली आहे. तर साधारणतः त्याच्यावरती आपण मध्ये मध्ये बंधारे बांधले तर लोक त्या साठलेल्या पाण्यातून लिफ्ट करून पाणी वापरू शकतात आणि या गोष्टीचा दोन्ही याला फायदा होईल जिल्ह्याला. आहे का? याबद्दल नियोजन आहेच. कसं आहे, प्रथम वीज, नंतर पाणी, आणि प्रत्येकाकडे नाही म्हटलं तर 80% लोकांकडे शेती आहे. आपण लोक भाजीपाला पिकवतात परंतु 1, 2, 3 असे पिकवतात आणि त्याचं मार्केटिंग आणि कलेक्शन नसल्यामुळे बिन भावानं ते विकल्या जाते. तर माझी संकल्पना अशी आहे की क्लस्टरमध्ये आपण भाजीपाला पिकवला आणि त्याचं कलेक्शन सेंटर एक ठिकाणी ठेवलं आणि त्याचं मार्केटिंग चांगलं केलं तर चांगल्या पद्धतीने लोकांना पैसा मिळू शकतो.
आणि दुसरा एक मी अभ्यास केला की प्रत्येकाकडे वाड्या असतात, त्याच्यामध्ये त्यांनी कमीत कमी 100 गावठी कोंबड्या ह्या जर पोचल्या तर त्याच्यापासून एक साईड बिझनेस मधून त्यांना अर्थार्जन होऊ शकते. गोष्टीवर माझा फोकस असणार आहे. आणि जी युवक वर्ग मंडळी आहे त्यांचे 10-10चे ग्रुप तयार करून 10-10चे ग्रुप तयार करून आपण त्यांना पोल्ट्री फार्म युनिट तयार केलं तर साधारण मी एक प्रोजेक्टचा अभ्यास केला आहे की 15,000 बर्ड म्हणजे एअर कूल्ड प्लांट, कारण पोल्ट्रीमध्ये ही मरी जास्त असते, खाद्य जास्त लागतो. तर कंट्रोल AC प्लांट केला तर साधारणतः 15,000 बर्डचा प्लांटच्या मागे 2 महिन्याला 2 लाख रुपये मिळते. आणि मी या प्रकल्पावर काम करीत आहे. काँग्रेसकडूनच उमेदवारी मागण्याचं कारण काय? कारण कसं आहे, काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यापूर्वी काळापासून काम करत आहे. आणि जो काँग्रेसची सरकार असताना 60 वर्षामध्ये जेवढा काही नसताना इन्फ्रास्ट्रक्चर तो तयार झाला. आणि दुसरी गोष्ट, आज डिजिटल इंडिया ही संकल्पना आदरणीय राजीव गांधीची संकल्पना होती आणि त्यांनी ते फाउंडेशन तयार केलं. आज आपण जे मोबाईल, गुगल पे, फोन पे आणि इतर साऱ्या गोष्टी, कॉम्प्युटर्स, याचं एवढं फास्ट डेव्हलपमेंट झालं. आणि समजा राजीव गांधी यांनी ही संकल्पना त्यावेळी राबवली नसती तर मला वाटते पुन्हा आपण 5-6 वर्षांनंतर कदाचित हे सुरू झालं असतं. मुख्यतः ज्याच्यावर आधार कार्डवर युती शासनाने टीका केली, आज आधार कार्ड शिवाय पर्याय नाही. आज ज्याच्याकडे आधार कार्ड नाही तो भारताचा रहिवासी नाही असं समजलं जातं. दुसरी योजना होती जी स्वर्गीय वसंतरावजी नाईक माजी मुख्यमंत्री यांनी 1974च्या दुष्काळामध्ये रोजगार हमी योजना आणली. आणि त्यांनी त्याच्यानंतर 10 वर्ष त्यांनी हरित क्रांतीचा नारा दिला आणि ते महाराष्ट्रात एवढं यशस्वी झालं की याच धर्तीवर केंद्रामध्ये सुद्धा योजना होत्या परंतु एवढ्या प्रबळ नव्हत्या. म्हणून 2005 मध्ये महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना ॲक्ट हा आणण्यात आला. आज तो ॲक्ट आहे. सरकारची जबाबदारी आहे प्रत्येकाला वर्षातून 100 दिवस कमीत कमी काम दिलं पाहिजे. आणि या योजनेमध्ये भरपूर पैसा आहे. आता त्या पैशाचा विनियोग कसा करावा हे शासन जे पदाधिकारी आहेत, विधानसभेचे प्रतिनिधी आहेत, त्यांना हे त्यांचं काम आहे. त्यांनी ते करून घ्यायला पाहिजे. कारण शासन आणि प्रशासन यातला हा मुख्य दुवा आहे. पक्षाने तुम्हाला उमेदवारी? माझी शक्तीस्थळं मी जवळपास 2000 पासून कर्मचारी युनियन आणि सामाजिक चळवळ, मग ती कोणतीही असो, जसं आदिवासी समाजामध्ये 45 जमाती आहेत आणि 45 जमातीपैकी 8 संवर्ग हे गडचिरोली जिल्ह्यात आहेत. आणि ह्या 8 संवर्गाला मी एकत्रित आणण्याचं काम केलं. आणि त्या माध्यमातून आज जे प्रश्न आणि लोक धरणे, मोर्चे काढत आहेत हे त्याची फलश्रुती आहे. आज त्याच्यामुळे कर्मचारी वर्गाने सर्व समाजाला संघटित केलं आणि आज त्यांना ते मार्गदर्शन करून त्यांना पुढे नेत आहेत.